हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. देहधारणा स्थिर सुखमासन आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा श्वासाच्या गतीकडे लक्ष. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन. आपलं संपूर्ण मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. पोटाला येणारा स्ट्रोक, फोर्सफुली सोडणारा श्वास. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास म्हणून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्र. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत बाहेर झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठकणा सरळ असेल. उजवं जे पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय रिलॅक्स असेल. आणि उजवा पाय आता इथे आपला गुडघा लॉक होतोय. श्वास घेत घेत उजवा पाय आपल्याला उजवीकडे न्यायचा आहे. जमिनीला घासत घासत
श्वास घेत घेत उजवा पाय सावकाश जमिनीला घासत घासत उजवीकडे. श्वास सोडत मध्य पाय. आपण पाऊल स्वतःकडे खेचून घेतलंय त्यामुळे आपले गुडघे लॉक झालेत, तिथले जे जॉईंट्स आहेत ते लॉक झालेत. पुन्हा एकदा श्वास घेत घेत उजवा पाय उजवीकडे जमिनीला घासत घासत. श्वास सोडत मध्य पाय. अजून एकदा श्वास घेत उजवा पाय उजवीकडे, पाऊल स्वतःकडे खेचून घेतलंय. श्वास सोडत मध्य पाय. उजवा पाय रिलॅक्स करायचा आहे. काफ मसल्स रिलॅक्स, अँकल जॉईंट्स रिलॅक्स, नी जॉईंट्स रिलॅक्स. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया. पुन्हा आपले काफ मसल्स, अँकल जॉईंट्स आणि गुडघा लॉक झालाय डावा पावलाचा. आता डावा पाय आपल्याला श्वास घेत घेत जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जायचंय. जमिनीला घासत घासत सावकाश कृती करा. पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते पाऊल स्वतःकडे ओढून घेतल्यामुळे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा श्वास घेत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी येऊन डावा पाऊल रिलॅक्स करायचंय. काफ मसल्स, अँकल जॉईंट्स, नी जॉईंट्स रिलॅक्स. आणि आता दोन्ही पावलं एकत्र स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे टाकूया. स्वतःकडे खेचायची आहेत, जमिनीकडे घ्यायची आहेत. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा मध्यभागी येऊन थांबा. अँकल जॉईंट्स मधून पाऊल गोलाकार फिरूया. सुरुवात करूया उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. हालचाल फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलामध्ये करण्याचा प्रयत्न करा. अगदी सावकाश. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4. 4 वेळा झालं की थांबा. आता दोन्हीही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्या आणि दोन्ही हाताच्या मुठी एकमेकांना जळवून घ्या. एकमेकांना जळवून घ्या आणि ही आता हाताची मुठ आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवा. फक्त जमिनीला तिला स्पर्श नाही करायचा आहे. अधांतरी असेल, जमिनीपासून वर असतील, पण दोन्हीही मुठी आपल्या गुडघ्याच्या जवळ आहे. आता गुडघ्यांनी दोन्हीही मुठींवरती प्रेशर आणायचं. गुडघ्यांनी प्रेशर आणा दोन्हीही हातांच्या मुठींवर आणि रिलॅक्स करा. हे सगळे गुडघ्याचे व्यायाम आहेत नी जॉईंट साठी. पुन्हा एकदा हाताच्या मुठींवरती प्रेशर आणायचे गुडघ्यांनी आणि रिलॅक्स करायचं. थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत दोन्ही गुडघ्यांनी प्रेशर आणायचे हाताच्या मुठीवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर आणूया, श्वास सोडत रिलॅक्स. वन मोर राउंड. श्वास घेत प्रेशर आणूया, श्वास सोडत रिलॅक्स. आता दोन्ही पावलं जळून घ्या. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्याच्या बाजूला. आता आपल्याला हातांनी प्रेशर आणायचंय दोन्ही गुडघ्यांवर. मगाशी आपण गुडघ्यांनी प्रेशर आणला होता, आता हातांनी. पावलं जळून घ्यायचे. आता दोन्ही हातांनी श्वास घेत दोन्हीही गुडघे एकमेकांच्या जवळ जळून घ्यायचे आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत जवळ ओढूया. बरोबर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर आणायचे दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ. श्वास सोडत रिलॅक्स. वन मोर राउंड. श्वास घेत प्रेशर, श्वास सोडत रिलॅक्स. आता दोन्ही हात मागे घ्या, पाठकणा सरळ. आता आपल्याला गुडघे जमिनीकडे पुन्हा एकदा श्वास घेताना असे प्रेस करायचे जमिनीकडे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. श्वास घेत गुडघे प्रेस करा जमिनीकडे. गुडघ्यांबरोबर आपल्या मांड्यांचा भाग सुद्धा जमिनीकडे जाईल. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया गुडघे. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. बरोबर. श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. आणि आता थोडीशी आपली पावलांची जी बोट आहे ती थोडीशी ताणून घ्या. रिलॅक्स करा. ताणून घ्या.
रिलॅक्स करा. ताणायची आहे. रिलॅक्स करायचे. चवड्याचा भाग फोल्ड अनफोल्ड. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. मग 4 बोट फोल्ड करूया त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड त्याच्यावर 4 बोट ओपन. 4 बोट फोल्ड त्याच्यावर अंगठा ओपन. आता दोन्हीही आपली हातांच्या ज्या पहिलं बोट आणि अंगठा आहे त्याची अशी चिमूट करायची आणि आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवायची. आपल्या उजव्या गुडघ्याची जेवढी वाटी आहे ना त्या वाटीवर ती वाटी थोडीशी अशी वर खाली करायची हाताच्या त्या चिमटीने. अंगठा आणि पहिलं बोट. हा, आपली गुडघ्याची वाटी जेवढी आहे तेवढं आपण ऍडजस्ट करायचं आणि उजव्या गुडघा थोडीशी ती वाटी वर खाली करायची उजव्या गुडघ्याची. हा, हे बघा अंगठा आणि पहिलं बोट असं असं. हा हा. आणि त्याच्याने आपली वाटी गुडघ्याची वाटी आपली छोटीशी असते ना, मोठी नसते ती. त्याच्याप्रमाणे आपण आपली आपली बोटं ऍडजस्ट करायची आणि मग ती गुडघ्याची वाटी वर खाली करायची. पाऊल रिलॅक्स असेल, फक्त वाटीमध्ये आपण हालचाल करतोय. अगदी सावकाश. ज्यांना नी जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सावकाश करा. आणि मग क्लॉकवाईज फिरवून घ्या. फक्त गुडघ्याची वाटी क्लॉकवाईज फिरवायची आणि मग अँटी क्लॉकवाईज फिरवायची. हा बरोबर. पहिल्यांदा दोन्ही बोटांनी करा. दोन्ही बोट आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवा आणि फक्त उजव्या गुडघ्याचा मसाज करा. हा, दोन्हीही बोट. आणि मग हीच कृती डाव्या गुडघ्याने. आता दोन्हीही हातांची मुठी म्हणजे ज्या चिमूट आहे ती डाव्या गुडघ्यावर. डाव्या गुडघ्याची वाटी वर खाली करायची. बरोबर. आणि मग अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायची गोलाकार. आपली हाताची चिमूट करून आपण फक्त गुडघ्याची वाटी गोलाकार फिरवतोय. हा बरोबर बरोबर बरोबर. आणि आता आपल्याला मसाज द्यायचा आहे म्हणजे आपले दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते दोन्हीही गुडघ्यांवर ठेवायचे म्हणजे गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि आता घासायचंय, घर्षण करायचंय. आपण पामिंग कसं करतो तसं फक्त गुडघ्याच्या वाटीला आपण घर्षण करतोय. हा बरोबर बरोबर. आणि मग पुन्हा एकदा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं गोलाकार फिरून घ्या 4 ते 5 वेळेला. हा, याच्याने आपले नी जॉईंट्स मोकळे होतात. घरी जर सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना पण करायला सांगू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला आपले काफ मसल्स मोकळे करायचे. आपले म्हणजे पाय फोल्ड करायचा उजवा आणि आपला जो अंगठा आहे त्या अंगठ्याने आपले काफ मसल जे आहेत ते असे थोडेसे दाबायचे. बघा ह्या आपल्या पोटरीला किंवा हे आपल्या याला पिंढऱ्या सुद्धा म्हणतात. तर हे आपलं सेकंड हृदय मानलं जातं. आपल्या शरीरामधलं हे सेकंड हृदय मानलं जातं. व्हेरिकोज वेनचा त्रास ज्यांना होतो तर त्यांच्यासाठी सुद्धा ही जी आपण कृती करतोय ही अतिशय उपयुक्त आहे. वरून खाली आणि खालून वर हलक्या हलक्या आपल्या अंगठ्याच्या आधाराने आपण आपल्या पोटऱ्यांना मसाज देतोय. वरून खाली खालून वर. बरोबर. 3 ते 4 वेळा झालं की मग थांबायचं आणि मग हीच कृती डाव्या पायाने. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा मसाज. अंगठ्याच्या आधाराने आपल्या काफ मसल्सला मसाज. आपण दिवसभर जी उभं राहून कामं करतो बऱ्याचदा आपल्या पोटऱ्या दुखतात त्यामुळे. मग ही थोडीशी जी कृती जर तुम्ही केली तर तुम्हाला पण त्याचे फायदे होणार. या सगळ्या कृती तुम्ही रात्री झोपताना पण करू शकता म्हणजे तुमचे तिथले जॉईंट्स मोकळे होतील. आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जॉईंट्स पेन होतो, नॉर्मली पण होतो. आणि ज्यांना वाताचा विकार आहे त्यांना सुद्धा होतो. त्यामुळे हे जर तुम्ही थोडंसं ऑइल लावून थोडेसे मसाज केले तर जॉईंट्स पण कमी होईल. डावा पाय सरळ करा, थोड्या वेळ विश्रांती. लक्ष श्वासाकडे. आता साधी मांडी घालूया. साधी मांडी. आणि आता दोन्ही हात समोर घ्या. डाव्या हाताने उजव्या हाताचा मनगट पकडा. मनगटापासून थोडासा आपला हात मागे असेल. हा, आणि आता उजव्या हाताची आपल्याला मूठ वळून घ्यायची आहे. फक्त उजव्या हाताची मूठ वळून घ्या आणि मनगटामधून उजव्या हाताची मूठ वर खाली करा. म्हणजे आपला पूर्ण हात नाही हलणार, फक्त हालचाल मनगटामध्ये होईल. हा बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज.
बघा हालचाल बरोबर मनगटामध्ये होते. आपण जेव्हा नेहमी करतो तेव्हा आपला पूर्ण हात गोलाकार फिरत असतो. आज फक्त हालचाल मनगटात आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता हीच हाताची पकड आपल्या कोपराला घ्या, एल्बोच्या इथे घ्या. म्हणजे आपले दोन्ही डाव्या हाताने उजव्या हाताचा एल्बो पकडा आणि उजव्या हाताची मूठ सोडून द्या. उजवा हात बोट एकदम रिलॅक्स करा. हा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. कोपरातून आपण आपला हात गोलाकार फिरवतोय. क्लॉकवाईज रोटेशन. 2. बघा तुमच्या एल्बोच्या इथे कशी हालचाल होतीये. तिथे जो छोटासा सॉकेट आहे आपलं ते गोलाकार पण फिरतंय. हा बरोबर. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 2, 3, 4, 5. आणि आता डावा हात समोर घ्या. डाव्या हाताची मूठ वळून घ्या आणि उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडा. आणि आता पुन्हा मनगटातून डाव्या हाताची मूठ वर खाली. बरोबर. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. आता हीच हाताची पकड कोपराच्या इथे घ्या. हाताच्या मुठी सोडून द्या. म्हणजे डाव्या हाताची मूठ सोडून द्या आणि रोटेशन क्लॉक. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4. दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. डोळ्यात मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्णपणे श्वास सोडायचा. आणि करूया नेक रोटेशन. डोळे उघडायचे. श्वास घेत आपल्याला मान उजवीकडे न्यायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता मान थोडीशी टिल्ट होईल. एकदा उजव्या खांद्याकडे आणि एकदा डाव्या खांद्याकडे. मध्यभागी यायचंय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याकडे. पुन्हा श्वास घेत मध्यभागी येईल. श्वास सोडत डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याजवळ. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. एक लास्ट राऊंड. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत घेत मध्यभागी यायचंय. आहे तो श्वास सोडून द्या. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र आता पुढची कृती करणं टाळा. ज्यांना मानेचे विकार आहेत, पाठीची दुखणी आहेत, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी सुरुवात करूया. श्वास घेत मानवर. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. हालचाल फक्त मानेमध्ये होतीये. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. रोटेशन करूया. हनुवटी गळ्याकडे आहे. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश श्वास घेत मान सरळ करायची. बरोबर. रोटेशन क्लॉकवाईज झालं की थांबायचं. दोन्ही पाय सरळ करूया.
थोडा वेळ विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. इथे पुन्हा सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि मग तो पुन्हा पायावर ठेवायचा, म्हणजे बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये सीटचा भाग येतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अर्गत मिटलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. पाठकणा नैसर्गिक सरळ आहे. हनुवटी जमिनीला समांतर आहे. हाताची बाकीची तीनही बोटं अगदी सैलसर अलगद मिटलेली, अर्धवट मिटलेली असतील. बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती तपासूया. सीटचा भाग टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. गुडघे एकमेकांच्या जवळ. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. करणार आहोत आपण आज उष्ट्रासन, आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यांमध्ये अंतर न घेता दोन्हीही गुडघे एकमेकांच्या जवळ ठेवा. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, त्याबरोबर नी जॉईंटचा त्रास आहे, त्यांनी मात्र थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या किंवा हे उष्ट्रासन करणं टाळा. आज आपल्याला पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवायचे. दोन्हीही पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. अगदीच ज्यांना शक्य नाहीये किंवा जास्त त्रास होतोय, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मात्र पावलांचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा वरच्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या खाली जमिनीवर आहे. ठीक आहे. दोन्ही हातांची बोटं जळून घ्या आणि ती पकड आता आपल्या मागे. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने असतील. आणि आता इथे पुन्हा आपल्या छातीचं प्रसरण होतंय आडव्या कक्षेमध्ये, त्याकडे लक्ष. आधी आपण सुलभ उष्ट्रासन करूया आणि मग पूर्ण उष्ट्रासन करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येईल, मान थोडीशी मागे झोपली जाईल, चेहरा सिलिंगला समांतर येईल. डावा हात सपोर्ट साठी आपल्या कमरेवर ठेवा आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. मान मागे सैल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास सार. बरोबर. छान. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा द्या कमरेच्या इथे. पुन्हा दोन पाऊल आपल्या पायाची गुडघ्याची स्थिती तपासून पहा. आणि पुन्हा एकदा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येईल, मान मागे जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. उजवा हात कमरेवर ठेवून डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा मान मागे सैल सर सोडा, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. यथाशक्ती 1 ते 2 श्वास थांबायचे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर येऊ दे. पुन्हा पायाची स्थिती तपासा. थोडा वेळ दोन्ही हात खाली येऊ देत, तिथल्या तिथेच विश्रांती. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी आपले हात टाचेवर न घेता तिथल्या तिथेच करायला हरकत नाहीये. तर आता सुरुवात करूया. पुन्हा हाताची स्थिती. आपले दोन्ही हात आता आपल्या माकड हाडाच्या इथे, हाताची बोटं जमिनीच्या दिशेने. पुन्हा हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला. आणि शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र टाच पकडू नका. हाताचा सपोर्ट फक्त कमरेवर द्या. ओके, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर चाललंय तुमचं नयनताई. हा. पावलांचं माउंटन करा. कल्पनाताई, म्हणजे टाचा वर उचला. हा. हा, पावलं बोटं जमिनीवर ठेवा. हा, आता बघा, आता तुम्हाला येईल पकडता. सावकाश सावकाश. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, आता होत आहे. छान. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना आधी हाताचा सपोर्ट द्या. उजवा हात कमरेवर घ्या, डावा हात कमरेवर घ्या, कमरेतनं सरळ व्हा. ठीक आहे. पावलांचं माउंटन सोडून द्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा.
डोळे अलगद मिटलेले. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आणि आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या थोडस. त्याला कॉम्प्लिमेंट, पाठीच्या कणावर प्रेशर होता त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंट करणारं दुसरं आसन करूया. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, जसं आपण काल बघितलं होतं त्याचप्रमाणे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवर ठेवून हळूहळू कमरेतनं पुढे झुका आणि कपाळ जमिनीवर टेकवा. खांदे रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचा मणका आपला आता रिलॅक्स होतोय. सावकाश हळूहळू वरती या. सावकाश वर या. आणि आता कॅट पोज घ्या. म्हणजे आपण मार्जरासन जे करतो ती पोज घ्यायची आपल्याला. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. बरोबर. पावलं जमिनीला फ्लॅट असतील. पोट जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला आहे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये आहे. खांदे रिलॅक्स. आणि आता श्वास घेत आपल्याला आपली मान वर घ्यायची आहे. श्वास घेत मान वर, चेहरा नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. अगदी सावकाश कृती करा. ज्यांना पाठीची सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचंय. म्हणजे मार्जरासन भाग 2 हनुवटी जी गळ्याकडे येते ते करणं टाळा. पुन्हा एकदा श्वास घेत मानवर, इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. आपण आपल्या पाठकण्याला एक हलकासा मसाज करतोय. त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा ताण दाब येतोय. पुन्हा एकदा इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश पुन्हा मध्यभागी या. आणि आता उजवा हात सरळ घ्या समोर. डावा पाय मागून सरळ करा. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. छान. इथे यथाशक्ती थांबा. उजवा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न, डावा पाय मागून ताणण्याचा प्रयत्न. बॅलन्स आहे हा. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली. आता आपल्याला डावा हात समोर घ्यायचा आहे आणि मागून उजवा पाय सरळ करायचा. बरोबर. डावा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न, उजवा पाय मागून ताणण्याचा प्रयत्न. श्वास चालू. सावकाश उजवा हात खाली, डावा हात खाली, उजवा पाय खाली. आणि आता आपल्याला आपलं जे उजवं पाऊल आहे ना, उजवं पाऊल हे दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. उजवं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. हा हा, बरोबर बरोबर घेतलं. आता हळूहळू दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात वर घ्या. घ्यावर आणि नमस्कार करा. वरच्यावर नमस्कार करा. बरोबर, छान. आणि आता थोडासा जो उजवा गुडघा आहे ना तो पुढे पुश करा. म्हणजे मागे असलेला डावा पाय सरळ होईल गुडघ्यातनं. हा बरोबर, छान छान, बरोबर करता. नजर आपली उजव्या आपल्या जोडलेल्या हातांकडे. इथे थांबा थोडा वेळ. 1 2 आणि 3. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा आपल्या पावलांच्या जवळ. उजवं पाऊल बरोबर मध्ये आलं. दोन्ही हातांच्या तळव्याच्या बरोबर. आता उजवा पाय सावकाश मागे फोल्ड करा. पुन्हा एकदा उजवा पाय मागे फोल्ड करा. हा बरोबर. आणि आता डावं जे पाऊल आहे ते दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. सावकाश घ्या. सावकाश डावं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. हा बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. हळूहळू हलकासा बॅकवर्ड बेंड द्या. डावा गुडघा थोडासा पुढे पुश करा. म्हणजे उजवा पाय मागून थोडासा सरळ होईल. नजर आपली जोडलेल्या हातांकडे. छान छान, बरोबर. इथे पुन्हा एक यथाशक्ती थांबा. 1 2 आणि 3. सावकाश पुन्हा उलटचाल करताना
दोन्ही हात खाली येतील, पाऊल बरोबर दोन्ही हातांच्या मध्ये येईल आणि डावा पाय थोडासा मागेच पुन्हा एकदा गुडघ्यावर घेऊन या. आहे तो श्वास सोडा. दोन्ही पावलांचं माउंटन करायचंय. टाचा आपल्या सिलिंगकडे असतील. गुडघे जे जमिनीवर टेकलेत ते उचलून घ्या. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकलेत ते उचलायचे. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जोडून घ्या एकमेकांच्या जवळ. आणि आता उजवा पाऊल पुढे, उजवा हात मागे, डावा पाऊल पुढे, डावा हात मागे, असं करत करत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. आणि बैठक स्थितीमध्ये दंड स्थितीमधली विश्रांती. डोळ्यांगत मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती वाढली असेल. करणार आहोत आपण आता कटी चक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. थोडस घ्या पावलांमध्ये अंतर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. हात तसेच ठेवायचे खांद्यातून सरळ. एकदा उजवीकडे टर्न व्हायचं. मागची भिंत बघा. मध्यभागी डावीकडे टर्न व्हा. मागची भिंत बघा. मध्यभागी. आता आपल्या पायामध्ये थोडस अजून अंतर घ्या. म्हणजे हे अंतर 2 फुटापर्यंत तरी असेल. हा, बरोबर. आणि आता हीच कृती पुन्हा एकदा आपल्याला करायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय. बघा आता तुम्हाला जास्त पीळ मिळेल तुमच्या कमरेच्या स्नायूला आणि पाठकण्याला. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. हा, बरोबर. आता हे हात तसेच ठेवा. आपण याच्यातूनच पुढे डायनॅमिक त्रिकोणासन करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवा हात उजव्या पावलाकडे, डावा हात वर, मध्यभागी, मग डावा हात उजव्या पावलाकडे, उजवा हात वर. डायनॅमिक कृती. सुरुवात करूया. 1 2 3, वरती आपली नजर असेल. जो हात वर आहे तिकडे नजर असेल. 4 5 6 7 8 9 10. बरोबर. 10 वेळा झालं की थांबा. कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली घ्या. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि पूर्णपणे श्वास सोडायचा. आता आपण थोडस उठा बशा करणार आहोत. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर असेल. उजव्या हाताने डावा कान, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आहे. आपल्याला शिक्षा देतात ना शाळेमध्ये लहान मुलांना, तर तशीच आहे ही. काही आपल्याला शिक्षा नाहीये. आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी कृती करतोय. हा, दोन्ही हातांनी कान पकडायचे. आता आहे तो श्वास सोडा. श्वास घेत खाली बसूया. श्वास सोडत वर येऊया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर. श्वास सोडत वर. छान. आता सावकाश श्वास घेत घेत खाली बसा. आहे तो श्वास सोडा. हाताची पकड सोडून द्या. दोन्हीही कोपरं आपल्या गुडघ्यांना लावून घ्या. दोन्हीही कोपरं गुडघ्यांना लावून घ्या. हाताची कोपरं गुडघ्यांना लावून घ्या आणि गुडघे थोडेसे ताणा. हा, गुडघे थोडेसे आपल्याला ताणायचे. आपण इंडियन पोस्ट प्रमाणे बसलोय. ठीक आहे, गुडघे ताणायचे. उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूला गेलंय. डावं पाऊल थोडस डाव्या बाजूला गेलंय. ठीक आहे. हा, हाताची कोपरं ताणली आहेत. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी, नजर समोर. आपण करतोय मलासन. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. म्हणजे ज्या काही आपल्या गायनॅक रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत किंवा पीसीओडी पीसीएस जो त्रास होतो, त्या त्रासासाठी हे उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे हे मलासन. याच्याने आपले संपूर्ण जे आपले एनसचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात. पाठ करा, सरळ ठेवा.
नकळत आपण असं पुढे झुकतो. आणि आपल्याला कोपराने जेवढे आपल्याला गुडघे ताणता येतील तेवढे ताणायचे आहेत. बरोबर. हा, छान. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा बघा वर उचलता येत आहेत का? हा, बरोबर. आता इथे आपल्याला बॅलन्स साधायचा आहे, आपल्याला आपला स्वतःचा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. छान, छान, बरोबर. सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. बरोबर. आणि आता फक्त सीटचा भाग वर खाली करायचा आहे. हा, पावलं पूर्णपणे जमिनीवर आहेत. फक्त सीटचा भाग वर उचलायचा, खाली करायचा. बरोबर. वर उचलायचा, खाली करायचा. वर उचलायचा, खाली करायचा. वर उचलायचा, खाली करायचा. बरोबर. सावकाश, हळूहळू पुन्हा उलटचाल करूया. श्वास घेत घेत वर येऊया. तिथल्या तिथेच वर या. श्वास घेत घेत दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभे राहूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान सरळ मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य. सूर्यदेवतेचं मनन, चिंतन, स्मरण. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक आहे तो श्वास सोडा. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचाय, सोडायचाय, अष्टांगासन. पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत हस्तपादासन, डावा पाय पुढे. श्वास घेत हस्तोत्तानासन करा. श्वास सोडत बाला नमस्कारासन. अजून एक करून घेऊया. ओम आदित्याय नमः. 1 आहे तो श्वास सोडूया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडायचा आहे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे. 11 श्वास घेत वर दोन्ही हात वर. 12 श्वास सोडत नमस्कारासन. मुखधोक्ती. श्वासाची गती वाढली असेल तर. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. विश्रांती. शयन स्थितीमधली 2 आसनं आहेत जी खूपच ऍडव्हान्स आसनं आहेत, पण तरीही मी तुम्हाला दाखवते. यथाशक्ती प्रयत्न करा. आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाहीये. तर ह्या आसनाची जी पूर्वस्थिती आहे त्याची प्रॅक्टिस आपण आधी केलेलीच आहे, पण ही 2 आसनं दाखवायची राहिली होती. ती मी फक्त दाखवते. तुम्ही यथाशक्ती प्रयत्न करा. याच्यानंतर आपला वर्ग जेव्हा संपतील, म्हणजे या महिन्याचा वर्ग जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला लिंक पाठवली जाईलच. मग त्या लिंकच्या आधारे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. हळूहळू आपल्याला ह्या कृती जमतील. तर ही 2 आसनं कशी करायची हे मी आधी दाखवते, मग आपण प्रयत्न करू करण्याचा. तर पहिलं आहे ते म्हणजे सर्वांगासन, आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत हलासन. ही आसने जी आहेत ही एकामागून एक करणारी आसने आहेत. म्हणजे सर्वांगासन, हलासन आणि मत्स्यासन. मत्स्यासन आपण पाहिलेलं आहे.
तर ही त्रिपुटी आसनं मानली जातात, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आसनं आहेत. याच्याने आपला डायबेटीज आपला आटोक्यात राहतो, त्याचबरोबर थायरॉइड सुद्धा आटोक्यात राहतो. संपूर्ण शरीराचं जे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं राहतं, आपलं मेटाबॉलिझम सुधारतं, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते. हे आसनं कोणी करू नये ज्यांना पाठीची दुखणी आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झालेली आहे, अस्थमा सारखा आजार आहे, दम लागत असेल किंवा नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, ज्या प्रेग्नंट लेडी आहेत त्यांनी ही आसनं करणं टाळायचं आहे. तर हे कसे करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया, प्रयत्न करूया. दोन्हीही आसनं ऍडव्हान्स आहेत, आधी बघून घ्या. मी यासाठी ही शेवटला ठेवली की थोडीशी कृती ह्याची अ, करताना म्हणजे दिसताना फार सोपं वाटतं, पण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपली शारीरिक क्षमता कशी आहे ते. सुरुवातीला मी दाखवते सर्वांगासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचे. जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये विपरीत करणी मुद्रा बघितली होती, म्हणजे आपल्या हाताच्या आधाराने आपण सीटचा भाग वर उचलतो, बरोबर? ही कृती बघितली होती. आपल्या हाताचा सपोर्ट आपण आपल्या सीटला दिलाय, बरोबर? ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा, जी आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितली होती. याच्यातूनच पुढे जाणारं सर्वांगासन, म्हणजे जो हाताचा सपोर्ट आपल्या सीटच्या इथे आहे तो हळूहळू आपल्या पाठीच्या मणक्याकडे न्यायचा आणि आपले पाय सिलिंगच्या दिशेने सरळ वर सरळ न्यायचे. बघा, पायाची बोटं पूर्णपणे सिलिंगकडे ताणली गेली. हे झालं सर्वांगासन. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या शोल्डरवर येतो. उलट चाल करताना हळूहळू हाताचा सपोर्ट पुन्हा आपल्या सीटच्या जवळ घेऊन यायचा. आपले पाय डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे, दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. डोकं कुठेही वर न उचलता आपण उलट चाल केली आहे. हे झालं सर्वांगासन. समजा आपल्याला ही कृती नाही करणं जमलं तर दोन्ही पाय असे 90 डिग्री घेऊन वर तुम्ही थांबू शकता. या प्रकारे तुम्ही थांबू शकता. ठीक आहे. याच्यातूनच पुढे जाणारं आपण आता बघूया हलासन. हल म्हणजे काय? नांगर. नांगर शेतीमध्ये आपण नांगर वापरतो ना, त्याप्रमाणे ही कृती दिसते. तर आता पुन्हा इथे दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे. पुन्हा हाताच्या सपोर्टने सीटचा भाग वर उचलायचा आणि पावलं जी आहेत ही मागून जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. बघा, सीटचा भाग वर उचलून पावलं मागे जमिनीवर टेकवले, हाताचा सपोर्ट द्यायचा जमिनीवर. आता जे हात खाली आहेत ते वर न्यायचे, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. हे झालं हलस. उलट चाल करताना हात खाली येतील, पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय वरती आले आणि सावकाश खाली. आता आपल्याला समजा पूर्ण हलासन नाही जमलं तर मग काय करायचं? दोन्ही पाय वर उचलायचे आणि पायाचे अंगठे पकडायचे आणि जेवढी पावलं आपल्याला आपल्या डोक्याच्या दिशेने घेता येतील, म्हणजे सीटचा भाग आपोआप वर उचलला जातो. तर या प्रकारे तुम्ही कृती करू शकता अर्ध हलासनाची. ठीक आहे. उलट चाल करताना पायाचे अंगठे सोडून द्यायचे, दोन्ही पाय सावकाश खाली येतील. करूया, आपण प्रॅक्टिस करूया, प्रयत्न करायला हरकत नाहीये. सावकाश एका कुशीला वळा, आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आपण थोडस रोलिंग करून घेऊया, म्हणजे आपले पाय आणि स्नायू थोडेसे मोकळे होतील. दोन्ही पाय थोडेसे वर उचला आणि मग ते फोल्ड करा. आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. नाही, पाय समोरून समोरून घ्या विळखा. हा, समोरून घ्या. हा, बरोबर.
आणि आता आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. ठीक आहे, सुरुवात करूया. थोडेसे गुडघे डोक्याच्या दिशेने घ्या, पावलं डोक्याच्या दिशेने घ्या आणि उठायचंय, हलकासा झटका देऊन उठायचंय जमिनीपासून वर. हा, आणि मग पुन्हा पाठीवर यायचं. उठायचं, पाठीवर यायचं. थोडस सीटचा भाग उचलायचा प्रयत्न करा. पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळा. हा, बरोबर. पुन्हा मध्यभागी या, खाली या. आणि आता एकदा उजवीकडे एकदा डावीकडे टर्न व्हा. एकदा उजवीकडे टर्न व्हा, उजव्या कुशीला आणि मग डाव्या कुशीला. उजव्या कुशीला, डावीकडे. सावकाश मध्यभागी या. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि सावकाश जमिनीवर टेकवा. विश्रांती. आणि आता सुरुवात करूया आपण. सुरुवातीला आपण करूया सर्वांगासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्या. सावकाश. हा, बरोबर. थोडासा सीटचा भाग वर उचला आणि हाताचा सपोर्ट द्या सीटच्या भागाला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओव्हर ट्राय नको. भिंतीला टेकून तुम्ही पाय उभे केले तरी आता थोडेसे पाय सरळ करा. सरळ करा. पावलं जी डोक्याच्या दिशेने होती ना ती सरळ करा. हा, अजून अजून थोडीशी. हा, बरोबर बरोबर. यथाशक्ती थांबा, आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय नाही करायचा आहे. आता ज्यांना, ठीक आहे, आपण या स्थितीमध्येच थांबूया, जास्त पुढे न जाता. नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे घ्या. हा, हा, ठीक आहे. आणि उलटचाल करताना आधी हाताचा सपोर्ट द्या. हाताचा सपोर्ट द्या जमिनीवरती आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. डोकं वर न उचलता. सावकाश. दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी करताना अगदी सावकाश कृती करा. ऍडव्हान्स आसन आहेत, आपल्याला जमेलच असं नाही. तुम्हाला फक्त मी एक जी कृती म्हणजे आदर्श जी स्थिती आहे ती फक्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपण आपल्या क्षमतेप्रमाणे करायचंय. विश्रांती. आणि आता करूया अर्ध हलासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. आपण अर्ध हलासन करतोय, पूर्ण हलासन नाही करत आहोत. हा, आणि आता आपले दोन्ही पायांचे अंगठे पकडा आणि सीटचा भाग थोडासा वर उचला जमिनीपासून. हा, बरोबर, बस. आता ही थोडीशी प्रॅक्टिस ठेवा घरी. मग तुम्हाला पूर्ण हलासन जमेल, जे मी तुम्हाला दाखवलं होतं. पावलं डोक्याच्या दिशेने मागे नेऊन जमिनीवर टेकवायची, ते तुम्हाला हळूहळू जमेल, एकदमच जमणार नाही. आणि आता इथे थांबा थोड्या वेळ. 1 2 3 4 5. उलटचाल करताना आधी पायाचे अंगठे सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. काटकोनामध्ये हात खाली ठेवा. हा, बरोबर, छान. आणि आता सावकाश हळूहळू दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. त्या दोन्हीही आसनांमध्ये आपल्या कंठस्थ ग्रंथींवर, पाठकण्यावरती एक याला पुन्हा कॉम्प्लिमेंट. आणि सुलभ भुजंगासनासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये, पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी आणि पावलाला पाऊल चिकटलेला आहे. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला.
हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पावलं थोडीशी मागून ताणण्याचा प्रयत्न करा. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त. बरोबर, छान. यथाशक्ती थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया आणि प्राणायामाला सुरुवात. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, अनुलोम विलोमची आवर्तन. उजवी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. श्वासाच्या गतीमध्ये बदल, मोकळा झालेला श्वास नाकपुड्या याचा अनुभव. डोळे अलगद मिटलेले आहेत. हातांची ज्ञान मुद्रा आहे. दोन्ही हातांची बाकीची 3ही बोटं अर्धवट मिटलेली आणि ती सैलसर असतील. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. तिथून सुरू असलेला रक्तप्रवाह, त्याची स्पंदनं, त्याचा अनुभव घेऊया. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. आहे तो श्वास सोडूया. श्वास घेऊया. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन,
Breathe out. Breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. करणार आहोत 5 आवर्तन भ्रामरीची. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आहे तो श्वास सोडू. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संपूर्ण पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या नाकाने. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आपण आपला सगळा तणाव बाहेर सोडून देतोय. एक हलकसं स्मित असते आपल्या ओठांवरती. आपण केलेली साधना, त्याचा आनंद, समाधान, प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर दिसू देत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपले दोन्ही पाय, पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने रिलॅक्स करायचं आहे. पाठीच्या कण्यांमधले 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत, तेही आपण मनाने शिथिल करत आहोत, रिलॅक्स करत आहोत. आपला उदर भाग, उर भाग शिथिल होत चालला आहे. जाणीव आपल्या कंठाकडे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, आपला संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले 2 गाल, 2 कान,
आपल्या नाकाचा भाग, नाकाचा शेंडा, आपल्या दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुगळ पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योग साधनेची ही व्याख्या जी आता आपण करत आहोत. आपण युक्त आहार घेत आहोत. शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपण देह धारणा करत आहोत. आपण काही आसनं करत आहोत. मनाचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपण प्राणायाम करत आहोत, शवासन करत आहोत. योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विश्रांती, पूर्णपणे मिळालेली झोप याच्याने आपलं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे. आणि त्यामुळे हा योग आपल्याला साध्य होतोय, जो सर्व दुःखांचा नाश करणारा आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला पुन्हा एकदा संकल्प देऊया, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असत राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्यात आत्मविश्वास जागृत झालेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. इष्टदेवतेचं स्मरण, त्यांना मनोभावे वंदन. आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मस्थिती प्राप्त झालेल्या स्थितीतूनच आजच्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायची. डाव्या कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्रस्पर्श.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी. सोमवारी आपला शेवटचा आठवडा आहे. तर त्या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती साधना करणार आहोत. जसं श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे. त्याचबरोबर आपला मेंदू कसा डेव्हलप होईल अजून कुठली साधना केल्यानंतर, हे सगळं आपण आता ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर एक दिवस आपला मेडिटेशनचा असेल. ज्योतिर्त्राटक म्हणजे समोर मेणबत्तीची ज्योत ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला ध्यान करायचं आहे. तर हे कधी करायचं हे मी तुम्हाला सांगेनच वर्गाच्या वेळेला, आणि तशी सूचना सुद्धा ग्रुपवर देईल. तर मग भेटूया आपण सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. हॅपी विकेंड. जर कोणाला काही अडचण असेल, काही समजत नसेल, काही म्हणजे जर त्रास होत असेल कुठलं आसन केल्यानंतर, तर ते जरूर मला सांगा. ठीक आहे. चालेल. भेटूया मग सोमवारी सकाळी 6ला. हरिओम. मीटिंग एंड करते.